जळगाव शहर महापालिका हद्दीतील आसोदा भादली रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वीच आता एक नवा वाद समोर आला आहे। आधी रस्त्यावरील संपूर्ण अतिक्रमण काढा, रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब बाजूला करा आणि मगच रस्त्याचे काम सुरू करा, अशी आक्रमक भूमिका आसोदा भादली संयोजक समितीने घेतली आहे। याबद्दल ग्रामस्थांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांना पत्र देऊन आपल्या 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत। पाहुयात यावेळी ते काय म्हणाले। आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे, काय नेमकं मुद्दा? आसोदा भादलीसह 8 गावांची वाहतूक प्रामुख्याने जिल्हा मार्ग असलेल्या जैनाबाद आणि वाल्मिक पुतळ्याच्या मार्गे जळगाव शहरात प्रवेश करते। परंतु या रस्त्याची दुरावस्था गेल्या 15-20 वर्षापासून अत्यंत खराब आहे। नागरिकांनी वेळोवेळी जन आंदोलन केलेलं आहे, परंतु सध्या कायमची डागडुजी किंवा काहीतरी असं थेट नव्हता, तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना होते। आता शासनाने या भागाकरता 3 कोटी रस्त्याचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्या निधीतून आता काम सुरू होणार आहे। परंतु 8 गावांची असलेली संयोजन समितीने आज माननीय महापौर आणि आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे की या भागातले जे अतिक्रमण आहे, जे अस्थायी स्वरूपाचं अतिक्रमण आहे, सोबत जिथं झोपडपट्टी आहे, झोपडपट्टीवाल्यांना काही धोरणाअंतर्गत त्यांना घरी देऊन तिथून कायमस्वरूपी हलवावे व 12 ते 15 मीटर जागा तिथं कायमस्वरूपाची मोकळी होईल आणि 14 मीटरचा रस्ता होईल आणि दुभाजक असं एक चांगल्या प्रकारचा रस्ता तयार करावा, या मागणीसाठी आज निवेदन दिलं आहे। आणि सर्व नागरिकांनी आज आग्रहाची मागणी केली, तोपर्यंत या रस्त्याचे काम सुरू करायचे नाही। त्यामुळे आम्ही आज महापौर मॅडम आणि आयुक्त साहेबांना निवेदनात विनंती केली की हे धोरण ठरेपर्यंत या रस्त्याचे काम सुरू करू नका आणि या उपरही जर प्रशासनाने आग्रह धरला की रस्त्याचे काम सुरू करायचे तर नागरिक आंदोलन करून हे काम बंद पाळतील। त्यामुळे एक थेट समस्या सोडवण्याची संधी महापालिकेला हे झालेली आहे आणि महापौर मॅडमांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की इथं अगोदर झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन करून तर रस्ता मोकळा होईल, पूर्ण अस्थायी स्थायी स्वरूपाचं अतिक्रमण निघून रस्ता जिल्हा मार्गाचा साजेसा रस्ता होईल आणि दुभाजकासह 14 मीटरचा रस्ता होणे ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे। त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत तिथं अतिक्रमण काढल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही। नाव? किशोर चौधरी, संयोजन समिती आसोदा।